वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. इयत्ता 12वी कला आणि वाणिज्य शाखेची ही प्रश्नपत्रिका. विषय आहे इकॉनॉमिक्स. 49 हा कोड नंबर आहे आणि ही बोर्डाची प्रश्नपत्रिका 9 मार्च 2024ची आहे. 3 तासाचा वेळ आहे या प्रश्नपत्रिका सोडवायला. 7 पेजेस आहेत प्रश्नपत्रिकेची. 80 गुणांची प्रश्नपत्रिका आहे आणि ते सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला जागा दिलेली असते. ही प्रश्नपत्रिका आपण मॉडेल ॲन्सरनुसार सोडवणार आहोत. यावर्षीचीच प्रश्नपत्रिका आहे. 9 मार्च 2024. इयत्ता 12वी कला आणि वाणिज्य म्हणजे आर्ट्स आणि कॉमर्सची ही प्रश्नपत्रिका आहे. हे मॉडेल ॲन्सर आहे. मॉडेल ॲन्सर कॉन्फिडेन्शियल असतं म्हणजे गोपनीय. शिक्षकांनी पेपर कसे चेक करायचे त्याची उत्तरं दिलेली असतात. ही पहा 9 मार्च 2024ची मॉडेल ॲन्सर्स अँड स्कीम ऑफ मार्किंगची म्हणजे नमुना उत्तरपत्रिका आणि मार्क गुणदान कसं करायचं ते सांगितलेलं असतं. त्यानुसार आपण प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. प्रश्नपत्रिकेत तुम्हाला दिलेल्या सूचना महत्त्वाच्या असतात, त्या वाचून फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. अनिवार्य म्हणजे कंपल्सरी. 2. आवश्यक त्या ठिकाणी कोष्टके किंवा आकृत्या काढायच्या. 3. उजव्या बाजूचे अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात. 4थी महत्त्वाची सूचना सर्वच उत्तरपत्रिकांना वापरायची. सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानांवर लिहावीत. जे प्रमुख प्रश्न आहेत 1, 2, 3, 4, 5, 6 हे नवीन पानावरच लिहायचे आहेत. चला तर आपण प्रश्न क्रमांक 5 आज सोडवणार आहोत. 1 ते 4 प्रश्न सोडवलेल्या व्हिडिओच्या लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देणार आहे. तसेच यापूर्वीच्या काही प्रश्नपत्रिका आहेत बोर्डाच्या, त्या सोडवलेल्या लिंक पण मी देईल. किंवा तुम्ही प्लेलिस्टवर जा. हे चॅनलला सबस्क्राईब करा. प्लेलिस्ट पहा. प्लेलिस्टमध्ये अर्थशास्त्र विषयात 12वीच्या अर्थशास्त्र विषयामध्ये मी सगळ्या व्हिडिओच्या लिंक दिलेल्या आहेत किंवा ते व्हिडिओ पहा, तुम्हाला समजेल. चला प्रश्न क्रमांक 5 आपण सोडवूया. प्रश्न क्रमांक 5 आहे. खालील तक्ता, आकृती, उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. 3 पैकी कोणतेही 2 सोडवायच्या आणि 8 गुण म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण आहे. एक तक्ता दिलेला आहे, एक आकृती दिली आहे आणि उतारा दिला आहे. 3 पैकी 2 सोडवा. त्यातला पहिला प्रश्न आहे. खालील तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा 4 गुणांच्यासाठी. आता तक्त्यामध्ये काय दिले? वस्तू दिलेल्या आहेत अ, ब, क, ड, ई आणि 2006च्या किमती रुपयामध्ये दिलेल्या आहेत. त्यालाच म्हटलं आहे P0. P0 म्हणजे मूळ वर्ष. मग 2006च्या किमती दिलेल्या आहेत 20, 30, 40, 50, 60 आणि 2019च्या किमती रुपयामध्ये दिल्या आहेत. त्याला चालू वर्ष म्हटलं आहे, त्याला P1 म्हणतात. तिथे किमती दिलेल्या आहेत 30, 45, 60, 75 आणि 90. या तक्त्यावर कोणते प्रश्न विचारले ते आपण पाहूया. प्रश्न विचारलेले आहेत. पहिला आहे किंमत निर्देशांक शोधण्याचे सूत्र लिहायचं आहे 1 गुणाच्यासाठी. 2. समेशन P0 व समेशन P1च्या किमती काढायच्यात 1 गुणासाठी. आणि तिसरा प्रश्न आहे किंमत निर्देशांक काढायचा आहे म्हणजेच P01 काढायचं आहे 2 गुणांच्यासाठी. आपण मॉडेल ॲन्सरमध्ये याची उत्तरं दिलेली आहेत ती पाहूया. पहा इथे उत्तरे दिलेली आहेत. किंमत निर्देशांकाचं सूत्र आहे P0 बरोबर समेशन P1 छेद समेशन P0 गुणिले 100. 1 गुण मिळेल. हे सूत्र लिहायचं तिथे. दुसरा प्रश्न आहे समेशन P0 म्हणजे मूळ वर्षातील किमतीची बेरीज 200 आहे आणि समेशन P1 म्हणजे 2019च्या किमतीची बेरीज 300. मूळ वर्षातली 200 आहे आणि चालू वर्षातली 300 आहे. ती आपण पाहूया तक्त्यामध्ये. तक्त्यामध्ये पहा इथे P0ची किंमत सांगितली 20, 30, 40, 50, 60 याची बेरीज केली तर 200 येईल आणि 30, 45, 60, 75, 90ची बेरीज केली तर 300 येईल. म्हणजे P0 200 आणि P1 300 अशी बेरीज केलेली आहे. आणि यावर आता तिसरा प्रश्न आहे की किंमत निर्देशांक काढायला सांगितला आहे. त्याच्यासाठी 2 गुण आहे. किंमत निर्देशांकाचं सूत्र हे आणि हे सारखंच आहे. सूत्र मांडणी नंतर त्याच्यात किमती टाकायच्या. P01 बरोबर समेशन P1 आहे 300, समेशन P0 आहे 200 गुणिले 100. याचं गुणोत्तर काढायचं आहे. याचं गुणोत्तर काढायला सोपं आहे. या 100चे 2 शून्य घाला, या 200चे 2 शून्य घाला. 300 भागिले 2 केलं तर त्याचं उत्तर येतं 150.
म्हणजे P01 बरोबर 150 हा किंमत निर्देशांक आहे. एवढे प्रश्न सोडवले की 4 गुण मिळतील. दुसरा प्रश्न आहे, खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा, 4 गुण. आता ही आकृती काय दिलेली आहे तर अ आणि क्ष अक्षावर मागणी घेतली आहे किलोग्रॅममध्ये, य अक्षावर किंमत घेतलेली आहे रुपयामध्ये आणि ही आकृती जी आहे ती मागणीतील बदलाची आहे. क ही किंमत निश्चित आहे. म हा मूळ मागणीचा वक्र आहे, हा मूळ मागणीचा वक्र. नंतर म1 हा बदललेली मागणी, म2 बदललेली मागणी. इथे आहे उजव्या बाजूला जो वक्र होतो तो स्थानांतरित होतो वक्र मागणीतील वृद्धी आणि डाव्या बाजूला आहे तो मागणीतील ऱ्हास. यावर काय प्रश्न आहेत पाहू आपण. 1. उजवीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र, तो आपण पाहिलेला आहे मागणीतील वृद्धी किंवा वाढचा, त्याला 1 गुण. इथे उत्तर येईल मागणीतील वृद्धी किंवा वाढ. 2. डावीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र, मागणीतील ऱ्हास. नंतर 3. वस्तूची किंमत क ही कशी होती स्थिर, इथे स्थिर शब्द येईल. 4. मागणीतील वृद्धी आणि मागणीतील ऱ्हास या संकल्पना टिंबटिंब या संकल्पनेअंतर्गत येतात, 1 गुण. हे मागणीतील बदल या संकल्पनेअंतर्गत येतात. उत्तरं मॉडेल ॲन्सरमध्ये दिलेली आहेत. पहिल्याचं उत्तर आहे मागणीतील वृद्धीचा वक्र म1. 2. मागणीच्या ऱ्हासाचा वक्र म2. मागणी स्थिर असते, किंमत स्थिर असते. 4. मागणीतील बदल ही संकल्पना आहे. मागणीतील बदल याच्यामध्ये मागणीतील वृद्धीचा ऱ्हास आणि मागणीतील वृद्धी आणि ऱ्हास हे दोन्ही वक्र येतात. मागणीतील बदल असे 4 गुणांच्यासाठी 4 उत्तरं. तिसरा प्रश्न आहे त्यातला, खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा, 4 गुण आहेत. उतारा आपण वाचन करूया. उतारा 1-2दा वाचायचा, मग प्रश्न वाचायचे, सहज उत्तरं सापडतात. सर्वसाधारणपणे बाजार ही अशी विशिष्ट जागा आहे की जेथे ग्राहक व विक्रेते आपल्या वस्तूंची देवाणघेवाण करतात. पण अर्थशास्त्रामध्ये बाजार ही संज्ञा व्यापक अर्थाने वापरली जाते. अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला तर बाजार हे एक ठिकाण नसून ती एक यंत्रणा आहे की जिच्याद्वारे ग्राहक व विक्रेते प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे आपल्या वस्तूची देवाणघेवाण करतात. बाजाराचे वर्गीकरण स्थळ, काळ आणि स्पर्धेनुसार केले आहे. स्पर्धेनुसारच्या बाजारपेठेमध्ये पूर्ण स्पर्धा आणि अपूर्ण स्पर्धा हे 2 प्रकार आहेत. पूर्ण स्पर्धा ही बाजाराची काल्पनिक संकल्पना आहे, परंतु प्रत्यक्ष व्यवहारात अपूर्ण स्पर्धेचे अनेक प्रकार आढळून येतात, जसे मक्तेदारी, द्वयाधिकार, अल्पाधिकार आणि मक्तेदारीयुक्त स्पर्धा. सद्यस्थितीत मक्तेदारीयुक्त स्पर्धा ही प्रत्यक्ष व्यवहारात मोठ्या प्रमाणात आढळून येते. यामध्ये पूर्ण स्पर्धा व मक्तेदारीची काही वैशिष्ट्ये एकत्रितपणे आढळून येतात. उत्पादन खर्च व विक्री खर्च यातील भिन्नता हे मक्तेदारीयुक्त स्पर्धेचे प्रमुख लक्षण आहे. उत्पादकाच्या उत्पादनाला अधिक मागणी निर्माण करण्यासाठी व वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा खर्च म्हणजेच विक्री खर्च होय. यामध्ये जाहिरात फलक, खिडकी प्रदर्शन इत्यादीचा समावेश विक्री खर्चात होतो. प्रश्न आहेत. पहिला, अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून बाजाराची व्याख्या लिहा, 1 गुण. 2. बाजाराचे वर्गीकरण कसे केले जाते ते लिहा, 1 गुण. आणि 3. विक्री खर्चाविषयी आपले स्वमत लिहा, 2 गुण. या प्रश्नांची उत्तरं आपण पाहूया. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे बाजाराची व्याख्या. बाजार हे एक ठिकाण नसून ती केवळ यंत्रणा आहे जिच्याद्वारे ग्राहक व विक्रेते प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे आपल्या वस्तूची देवाणघेवाण करतात, 1 गुण. 2. स्थळ, काळ आणि स्पर्धेनुसार बाजाराचे वर्गीकरण केले जाते, त्याला 1 गुण. आणि 3. स्वमत आहे, 2 गुण. ते स्वमत आपण पाहूया. यापेक्षाही तुम्ही आणखी यात भर घालू शकता स्वमतमध्ये. विक्री खर्च. विक्री खर्च हा मक्तेदारीयुक्त स्पर्धेतच आढळतो. उत्पादकाच्या उत्पादनाला अधिक मागणी निर्माण करण्यासाठी व वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा खर्च म्हणजेच विक्री खर्च होय. जाहिरात, दूरदर्शन, आकाशवाणी, फलक जाहिराती, प्रदर्शन, खिडकी प्रदर्शन, मोफत भेटवस्तू, मोफत नमुना वस्तू इत्यादींचा समावेश विक्री खर्चात होतो. यात आणखी तुम्ही भर घालू शकता विक्री खर्चाच्या संदर्भामध्ये. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन मिळेल. कारण 6वा प्रश्न आपण लवकरच सोडवणार आहोत. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.